नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. मी स्वाती. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची अतिशय प्रभावशाली अशी एक सेवा जाणून घेणार आहोत आणि ती सेवा म्हणजे तारक मंत्राचे तीर्थ. तारक मंत्राचं 11 किंवा 21 दिवसाचं अनुष्ठान कसं करायचं, ही सेवा संकल्पयुक्त पद्धतीने कशी करायची, तारक मंत्राचं महत्त्व काय आहे, तारक मंत्राचे तीर्थ कसं तयार करायचं आणि त्याचे नियम काय आहेत, हे सर्व आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर बघा, तुमच्या आयुष्यामध्ये खूप समस्या असतील, खूप प्रयत्न करूनही त्या सुटत नसतील, घरातील कुणाला दीर्घ आजारपण असेल, शिक्षणामध्ये अडथळे असतील, घरात सतत भांडण होत असेल किंवा खूप कष्ट करूनही व्यवसाय चालत नसेल आणि नोकरी मिळत नसेल, अशा अनेक समस्यांवर एकच प्रभावशाली उपाय आहे, ते म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान. तर ही सेवा तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून किंवा तुमच्या श्रद्धेनुसार कधीही करू शकता. म्हणजे याला काही असा वार नाही की बाबा तुम्ही गुरुवारीच चालू करावं. तुमच्या सोयीनुसार किंवा श्रद्धेनुसार तुम्ही कधीही चालू करू शकता. म्हणून ही सेवा कशी करायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र हा सर्व संकटांवर मात करणारा मानला जातो. या मंत्राचा जप केल्याने आर्थिक समस्या, मानसिक त्रास, शारीरिक अडचणी, घरातील नकारात्मकता या सर्वांवर मात करण्याची शक्ती मिळते. इतका प्रभावशाली हा मंत्र आहे. आता हे तारक मंत्राचं तीर्थ कसं करायचं तर ते पाहूया. ही एक अतिशय प्रभावशाली सेवा मानली जाते. अनेक सेवेकऱ्यांचा खरा अनुभव आलेला आहे आणि मी स्वतःही दर गुरुवारी ही सेवा करते. जेव्हा घरामध्ये आजारपण वाढतं किंवा घरात नकारात्मक वातावरण जाणवतं, तेव्हा खूप श्रद्धेने तारक मंत्राचे तीर्थ तयार करायचं आणि मला स्वतःला याचा सकारात्मक अनुभव आलेला आहे. म्हणून तुम्हीही एकदा श्रद्धेने करून बघा. आता ही सेवा कशी करायची तर जर तुम्हाला 21 दिवसाचं अनुष्ठान करायचं असेल तर सलग 21 दिवस आणि 11 दिवसाचं करायचं असेल तर सलग 11 दिवस एकाच वेळेत एका श्रद्धेने ही सेवा करा. म्हणजे जर तारक मंत्राचं अनुष्ठान करणार असाल तर अखंड 21 दिवस करायचं. म्हणजे असं नाही की आज 7 दिवस केलं, 2 दिवस गॅप, परत कंटिन्यू केलं तर नाही. अनुष्ठान, संकल्पयुक्त अनुष्ठान म्हणजे कंटिन्युअस 21 किंवा कंटिन्युअस 11 दिवस आणि एकाच वेळेत. म्हणजे समजा जर तुम्ही सकाळी 8 वाजता करणार असाल तर रोज 21 दिवस 8 वाजताच करायचं. म्हणजे तुमच्या वेळेनुसार जी काय तुमची वेळ असेल, सकाळीच करावं असं नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. तर यालाच एक संकल्पयुक्त सेवा म्हणतात. तर संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय तर संकल्पयुक्त सेवा म्हणजे ठरवलेली सेवा ठरवलेल्या वेळेत आणि ठरवलेल्या जागी नियमाने आणि सातत्याने अखंडपणे पूर्ण करणे. ठरवलेल्या जागी म्हणजे एकाच ठिकाण असावं, तिथे तुम्ही रोज बसून 21 दिवस, 11 दिवस जे काय तुमचा तेवढा संकल्प असेल ते एकाच ठिकाणी, एकाच वेळी आणि एकाच जागेवरती बसून तुम्हाला पूर्ण करायचं आहे ते. तर यामुळे सेवेमध्ये प्रामाणिकता राहते आणि श्रद्धा अधिक दृढ होते. तर सेवा सुरू करण्याआधी तुमच्याजवळ स्वामींचा मठ, मंदिर, केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही नारळ, फूल, खडीसाखर अर्पण करून संकल्प करू शकता. जर शक्य नसेल मंदिरात किंवा मठात जाणं, तर तुम्ही घरीही तुमच्या स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा देवघरासमोर हा संकल्प करू शकता. तर हा संकल्प कसा करायचा? तर उजव्या हातात पाणी घ्यायचं, त्यावरती फूल, अक्षता आणि हळदी-कुंकू टाकायचे आणि ते स्वामींना प्रार्थना करायची. स्वामी महाराज, मी श्रद्धेने तारक मंत्राचे 11-21 दिवसाचं अनुष्ठान करत आहे. माझ्या हातून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि तुम्ही तुमची जी काय मनातली इच्छा असेल, ज्या इच्छेसाठी तुम्ही हे संकल्पयुक्त अनुष्ठान करत आहात, ती इच्छा बोलायची आणि स्वामींना सांगायचं की स्वामी माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करा. त्यानंतर ते पाणी एका प्लेटमध्ये सोडून द्या आणि नंतर ते पाणी तुम्ही झाडाला अर्पण केलं तरी चालेल. आता सेवेला सुरुवात करायची. तर घरातील स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याची पूजा करायची. देवासमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि आसन घेऊन बसा. लक्षात ठेवा, कोणतीही सेवा आसनाशिवाय करू नये. आसन हे महत्त्वाचं आहे. आता एक पेला स्वच्छ पाणी घ्या. त्या पाण्यावर तुमचा उजवा हात ठेवा.
सुरुवातीला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची एक माळ करा. त्यानंतर तारक मंत्र 11 वेळा म्हणा. 11 किंवा 21 जेवढ्याचं तुम्ही अनुष्ठान संकल्प केला असेल तेवढं. मोजण्यासाठी तुम्ही माळ किंवा नाणी 1-2 रुपयाचे 21 किंवा 11 कॉईन ठेवू शकता. म्हणजे तुम्ही चुकणार नाही. 11 तरी 11 तुमचे पूर्ण होतील. किंवा बोटांचाही वापर करू शकता. तर तारक मंत्र म्हणणं पूर्ण झाल्यानंतर ते पाणी हे अभिमंत्रित तीर्थ तयार होतं. हे तीर्थ घरभर शिंपडा. घरातील सर्वांना द्या. आजारी व्यक्तींना द्या. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार हे तीर्थ सकारात्मक ऊर्जा देणारं मानलं जातं. पाण्याला मंत्रलहरी ग्रहण करण्याची शक्ती असल्याची श्रद्धा आहे. म्हणून पाणी घेऊन बसणं महत्त्वाचं मानलं जातं. आता या अनुष्ठानासाठी नियम काय आहेत? तर याचे नियम असे आहेत की या अनुष्ठान काळात मांसाहार टाळा, व्यसन टाळा, भांडण टाळा, निंदा टाळा आणि नकारात्मकता टाळा. शक्य तितकं मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवा. ही सेवा भीतीने नाही तर श्रद्धेने करा. शेवटच्या दिवशी इच्छा असेल तर अन्नदान करू शकता, पण बंधनकारक नाही, तुमच्या इच्छेनुसार. तर मंडळी, हा तारक मंत्र फक्त मंत्र नाही तर स्वामींवरचा विश्वास आहे, धैर्य आहे आणि संकटात उभं राहण्याची शक्ती आहे. म्हणून श्रद्धेने सेवा करा आणि स्वामींना मनापासून हाक मारा. स्वामी तुमच्या इच्छा नक्की पूर्ण करतील. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.